नमस्कार. आज आपण एका महत्त्वाच्या पुस्तकाबद्दल बोलणार आहोत. मार्क मिनेर्व्हिनी यांचा थिंक अँड ट्रेड लाईक अ चॅम्पियन. आपल्याकडे या पुस्तकाचं एक विश्लेषण आहे जे एका यशस्वी अमेरिकन इन्व्हेस्टिंग चॅम्पियनच्या विचारांवर आणि स्ट्रॅटेजीवर फोकस करतं. आपला उद्देश काय आहे की यातून महत्त्वाचे धडे म्हणजे मानसिक तयारी आणि ट्रेडिंगच्या पद्धती समजून घेणं. हे पुस्तक फक्त कसं ट्रेड करायचं हे नाही सांगत, तर बाजारात टिकून राहण्यासाठी जी मेंटल टफनेस लागते ना, त्यावर जास्त भर देतं. अगदी खरंय. आणि मिनर्व्हिनी स्वतःच्या अनुभवातून बोलतात ना, त्यामुळे या विश्लेषणाला एक वेगळं महत्त्व येतं. म्हणजे हे फक्त थिअरी नाहीये, त्यांनी स्वतः जे कमावलंय गमावलंय त्यातून आलेलं शहाणपण आहे. बरोबर. मग सुरुवात करूया त्या मानसिक कणखरतेपासूनच. मिनेर्व्हिनी यांच्यासाठी ट्रेडिंगमध्ये भावनांवर ताबा आणि शिस्त इतकी का महत्वाची आहे? विश्लेषण काय सांगते यावर? विश्लेषण अगदी स्पष्ट करतं की मिनेर्व्हिनी मानतात की यशस्वी ट्रेडरची खरी परीक्षा नफ्यात नसते, तर तोटा कसा सांभाळतो, त्यातून काय शिकतो यात असते. मार्केटमध्ये चढ उतार तर होणारच, त्यात टिकून राहायचं असेल तर हीच मानसिक स्थिरता लागते. अच्छा. त्यांनी स्वतः पण सुरुवातीला चुका केल्या, पण त्यातून शिकले. भावनांना निर्णयांवर हावी होऊ न देणं, हे त्यांनी कमावलं. हाच त्यांच्या विचारांचा बेस आहे. म्हणजे फक्त नॉलेज असून नाही चालत, इमोशनल कंट्रोल पण हवा. मग या मानसिक स्थिरतेसोबत चांगली संधी शोधायला त्यांची ती पद्धत, काय म्हणतात त्याला, SCPA, ती कशी मदत करते? हो, SPA म्हणजे स्पेसिफिक एंट्री पॉइंट अनालिसिस, यावर विश्लेषण भर देतं. ही पद्धत म्हणजे फक्त योग्य वेळेची वाट बघणं नाहीये, तर शेअरमध्ये जेव्हा एखादा विशिष्ट ब्रेकआउट किंवा मोमेंटम दिसतो ना, अगदी स्पष्ट संकेत, तेव्हाच एंट्री घ्यायची. अच्छा. यामुळे काय होतं, संभाव्यता कमी असलेल्या ठिकाणी किंवा चुकीच्या वेळी आपण घुसत नाही. पुस्तकात त्यांनी चार्ट्स वापरून हे दाखवलंय. म्हणजे काय करायचं नाही आणि का नाही करायचं हे दोन्ही कळतं. हे महत्वाचं आहे, कारण योग्य वेळी एंट्री घेतली तरी भांडवल वाचवणं पण तितकंच गरजेचं आहे. मिनेर्व्हिनी रिस्क मॅनेजमेंटवर इतका जोर का देतात? त्यांच्या मते ना, ट्रेडिंगमध्ये पहिलं काम म्हणजे आपलं कॅपिटल प्रोटेक्ट करणं. विश्लेषण सांगतं की ते कट लॉसेस क्विकली, म्हणजे तोटा झाला की लगेच बाहेर पडण्यावर प्रचंड भर देतात. मोठं नुकसान टाळलं तरच तुम्ही पुढे टिकून राहू शकता, नाहीतर नाही. आणि उलटं पण, फायद्यात असाल तर हळूहळू पोझिशन वाढवतात. म्हणजे स्केलिंग इनटू विनर्स हे फक्त सूत्र नाहीये, बाजारात टिकून राहायची गुरुकिल्ली आहे ही. म्हणजे लॉस कमीत कमी आणि प्रॉफिटला वाढायला वाव द्यायचा. या सगळ्यासाठी मग रोजची तयारी, नोंदी ठेवणं, एक ठरलेली शिस्त, हे किती आवश्यक आहे? अत्यंत आवश्यक. विश्लेषणानुसार मिनेर्व्हिनीसाठी कसून तयारी म्हणजे प्रिपरेशन, प्रत्येक ट्रेडचं विश्लेषण म्हणजे जर्नल ठेवणं आणि एक ठरलेली रुटीन, ही यशस्वी ट्रेडिंगसाठी एकदम मस्ट आहेत. अच्छा. यामुळे फक्त आत्मविश्वास नाही वाढत, तर ऐनवेळी भावनेच्या भरात निर्णय घेणं टाळता येतं. आणि हे फक्त नवीन नाही, अनुभवी ट्रेडरसाठीही तितकंच खरंय. आणि त्यांचा तो एक विचार आहे, जिंकणे कंटाळवाणे आहे, म्हणजे विनिंग इज बोरिंग. हे ऐकून जरा गंमत वाटली. काय अर्थ आहे याचा नक्की? याचा अर्थ खूप खोल आहे बरं का. यशस्वी ट्रेडिंग म्हणजे काहीतरी खूप रोमांचक, थ्रिलिंग असं नसतं बहुतेक वेळा. ती एक ठरलेली, शिस्तबद्ध आणि रिपीट करता येण्यासारखी प्रोसेस फॉलो करणं आहे. विश्लेषण सांगतं की मिनेर्व्हिनी क्षणिक उत्साहापेक्षा कन्सिस्टन्सीवर जास्त फोकस करतात. अच्छा. म्हणजे प्रोसेस महत्वाची. हो. ही प्रोसेस कदाचित आकर्षक नसेल, पण तीच तुम्हाला लाँग टर्ममध्ये नफा मिळवून देते, कंटाळवाणी असली तरी. तर मग या पुस्तकाचं ओव्हरऑल मूल्यांकन काय आहे? समीक्षेत काय पॉझिटिव्ह आणि काय मर्यादा सांगितल्यात? समीक्षेनुसार सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे मिनेर्व्हिनींची स्वतःची उदाहरणं, चार्ट सहित, आणि त्यांचा तो मोटिवेटिंग टोन. जे ट्रेडर्स आपली शिस्त आणि अचूकता सुधारायला बघतायत त्यांच्यासाठी हे खरंच खूप उपयोगी आहे. आणि मर्यादा? मर्यादा म्हणजे ज्यांना चार्ट्स किंवा ट्रेडिंगच्या बेसिक गोष्टींची फारशी कल्पना नाहीये, त्यांना हे थोडं कठीण वाटू शकतं. आणि अजून एक गोष्ट म्हणजे त्यांच्या आधीच्या पुस्तकातले काही मुद्दे इथे रिपीट झाल्यासारखे वाटू शकतात, असं हे म्हटलंय. तर एकूणच या चर्चेतून हे स्पष्ट होतंय की थिंक अँड ट्रेड लाईक अ चॅम्पियन हे पुस्तक फक्त स्ट्रॅटेजीबद्दल नाहीये, तर एका चॅम्पियनसारखा विचार कसा करायचा आणि तसं वागायचं कसं यावर आहे. मानसिकता, शिस्त, रिस्क मॅनेजमेंट आणि सातत्य हेच महत्त्वाचे आधारस्तंभ आहेत.
अगदी बरोबर. जे ट्रेडर्स आपलं स्किल सुधारू इच्छितात, रिस्क कंट्रोलमध्ये आणू इच्छितात आणि ट्रेडिंगला एका प्रोफेशनल लेव्हलवर नेऊ इच्छितात, त्यांच्यासाठी या विश्लेषणात हे मुद्दे नक्कीच विचार करण्यासारखे आहेत. आणि जाता जाता एक शेवटचा विचार. मिनेर्विनी म्हणतात की यशस्वी ट्रेडिंग हे कंटाळवाण असू शकतं, कारण ते थ्रिलपेक्षा एका सातत्यपूर्ण प्रोसेसवर अवलंबून असतं. हाच विचार की खरी प्रगती किंवा यश हे अनेकदा आकर्षक नसलेल्या पण नियमितपणे केलेल्या गोष्टींमधून मिळतं, आपल्या आयुष्यातल्या इतर क्षेत्रांमध्ये पण लागू होऊ शकतो का, यावर विचार करायला हरकत नाही.